येवा कोकण आपलोच असा, येवा कोकण आपलोच असा, येवा कोकण आपलोच असा, येवा कोकण आपलोच असा। नमस्कार, मी प्रतीक्षा सुतार। तर मी आज चालली आहे मुंबईला आणि मी दिवा ट्रेनमध्ये आहे। तर नांदगाववरून मी ट्रेन पकडली आहे आणि माझ्यासोबत आहेत तेजू आणि तेजूच्या मैत्रिणी। तर अगोदर मला माहीत नव्हतं, मी एकटीच प्रवास करणार होती। तर स्टेशनला बघितलं तर तेजूसुद्धा दिसली आणि तेजूच्या फ्रेंडसुद्धा होत्या। दिवा ट्रेन म्हणजे सगळ्यात भारी ट्रेन, कारण लहानपणी दिवा ट्रेनचा प्रवास म्हटल्यावर आम्ही लई खुश असायचो, कारण तिकडे खावच्या वस्तू जो भेटतात ते खूप भारी असतात आणि कोकणी मेवा असता या दिवा ट्रेनमध्ये। तर आम्ही लई मजा केला। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुमका नक्की आवडत। आणि आता हिला आडवली स्टेशन आणि आडवली स्टेशनला भेळवाल्याचा आवाज येता। तर आम्ही घेतला फायनली चायनीज भेळ। तर तेजूची इच्छा होती चायनीज भेळ खाऊची, तर फायनली चायनीज भेळ भेटली। चायनीज भेळ खाऊन झाल्यानंतर लाडूवाला येलो। तर मुंबईत नेऊसाठी आम्ही घेतला लाडू। तर बाहेर व्ह्यू बघा किती भारी दिसता। तर फायनली इला हा रत्नागिरी स्टेशन। तर आता आम्ही रत्नागिरी स्टेशनला थोडा वेळ बाहेर उतरतो, कारण बसून लय कंटाळो येलो। तुम्ही जर कोकणी असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही नक्की तुमच्या कोकणातील स्टेशनचं नाव कमेंट करून सांगा। जाऊया बाहेर। नंतर मी आणि तेजू रत्नागिरी स्टेशनला उतरला आणि ऊन पण खूप लागत होता, तर थोडा वेळ सावलीत थांबला आणि फोटोशूट वगैरे केला आणि नंतर परत ट्रेनमध्ये येऊन बसला। नंतर इली काकडी आणि नंतर काकडी खाल्ला। तर यांची काकडीवरनं भांडणं चालली आहेत। काकडी खाल्ल्यानंतर मग आमका भूक लागली, तर सगळ्यांनी डबे आणलेले होते। तर तेजूच्या मैत्रिणींनी घावणे आणलेले होते घराकडनं आणि तेजून ऑमलेट आणलेला होता आणि मी अंड्याची भाजी आणलेली होती। तर असं सगळ्यांनी आम्ही वाटून घेतलं आणि मस्तपैकी जेवला। तर माका त्या काकांनी विंडो सीट दिलानी होती, जे तेजूच्या इकडे बसलेले होते आणि माका पण वाईच व्हिडिओ शूट वगैरे करूक भेटला त्या काकांमुळे।
आणि पाय वाटा ओढ देते अशी मना. कोकणाची माती हळवी गोड नाती सौंदर्याचा तो खजिना. सागरी किनारा वाहे धुंदगार वारा लाल परीचा तो असा प्रवास होणारा आपलीच माणस असा. येवा कोकण आपलोच असा. येवा कोकण आपलोच असा. येवा कोकण आपलोच असा. येवा कोकण आपलोच असा. पदरवट माझ्या कोकणाची साध घालता मका तुळस खेळाची. बांगड्याच कालवड भारी अन हरवलेलो बालपण असा. जोडते नळशी माती लाख मोलाची मन रमते इथे झुळकशी वाऱ्याची. गहिवरे जीव सातूर जाताना तळमळ होते आता निरोप घेताना. आई भराडीची कृपा असा. येवा कोकण आपलोच असा. येवा कोकण आपलोच असा. येवा कोकण आपलोच असा. येवा कोकण आपलोच असा. तर आता खेड स्टेशन इला आणि खेड स्टेशनला तर खूपच गर्दी होणार आहे, कारण बाहेर बघा खूपच जण आहोत. तर आतमध्ये थोडी ट्रेन खाली आहे. तर आता संध्याकाळ होत चालली आहे आणि लवकरात लवकर आता दिवा कधी येता असा झाला. तर इकडे सनसेट लय भारीच दिसता जिथे स्टेशन गेला. सकाळी आम्ही 9:30ला ट्रेन पकडलेली. तर आता बऱ्याच प्रवासानंतर आता दिवा स्टेशन फायनल लिहिलेला आणि आम्ही आता उतरूच्या गडबडीत आहोत. तर तुमका व्हिडिओ कसं वाटलं नक्की लाईक कमेंट करून सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत.